आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून। जे शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, ज्या पुण्याची त्याच पुण्याची आता ड्रग्सचं माहेरघर अशी ओळख बनते की काय अशी भीती वाटू लागली। कारण ललित पाटील पोरशे अपघात प्रकरणानंतर आता नवीन ड्रग्स प्रकरण समोर आलं। पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरच्या लिक्विड लाउंज हॉटेलमध्ये ड्रग्सचं सेवन होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। लिक्विड लाउंज हॉटेलमधल्या पार्टीत काही तरुण ड्रग्सचं सेवन करताना आढळून आलेत, तर अनेक अल्पवयीन मुलं दारूच्या नशेत असल्याचंही समोर आलं। मध्यरात्री 3 वाजल्यानंतरचे हे व्हिडिओ आहेत, त्यामुळे पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळाही हॉटेल चालक पाळत नाहीत हे देखील पुन्हा एकदा समोर आलं। दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरसह एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं। हॉटेलच्या सीसीटीव्हीची देखील पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे। दरम्यान ज्या सगळ्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडलेला होता त्या हॉटेलच्या बाहेरून आपला प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, अत्यंत धक्कादायक असे हे व्हिडिओ समोर येत आहेत आणि त्यानंतर आता पोलिसांनी कारवाईला देखील सुरुवात केल्याचं समजतंय, काय अपडेट आहेत? दीपक, जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये ज्या पद्धतीने ड्रग्सचे हे सगळे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळं पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे की आता हे ड्रग्सचं उडतं पुणे झालेलं आहे असा प्रश्न पुणेकरांना पडतोय। आणि त्याच लाऊंजच्या समोर मी आहे, लिक्विड लेजर लाऊंज याच हॉटेलमधलं हे व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। ज्या पद्धतीने एबीपी माझाने हे व्हिडिओ दाखवलं त्याच्यानंतर आता पोलिसांची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे, क्राईम ब्रांचची टीम दाखल झालेली आहे। एवढंच काय तर ज्यांच्यावर इथले स्थानिक आमदार रवींद्र धंगेकर आरोप करत होते ते एक्साईज विभागाचे चरणसिंग राजपूत जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून देखील या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाली आहे। परंतु दुसऱ्या बाजूला पोलिसांनी या हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्यासह एक मॅनेजर आणि एक कर्मचारी अशा दोघं-तिघांना ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर हे ड्रग्ज या हॉटेलमध्ये आलेच कसे, ज्या पद्धतीने ही पार्टी आयोजित करण्यात आलेली होती याला परवानगी होती का, त्याचबरोबर जे युवक तरुणी या ठिकाणी पार्टी करत होते, दारूचं सेवन करत होते, लिकर घेत होते, त्यांच्याकडे लायसन्स होते का, अशा वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी या मॅनेजरला, मालकाला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारले जात आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या सीसीटीव्ही फुटेजचं जे संपूर्ण DVR आहे ते देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। परंतु आत्ता जर आपण बघितलं तर या रस्त्यावरचं मी चित्र तुम्हाला दाखवतो, पुण्यातला प्रमुख रस्ता आहे, आपण वारंवार सांगतोय, कारण एवढी गर्दी असते या रस्त्यावर, तरुणी या ठिकाणी खरेदीसाठी येतात, एन्जॉय करण्यासाठी येतात। जिथवर आपली नजर जाईल तिथवर आपल्याला गाड्यांची मोठी गर्दी, फुटपाथवर मोठ्या प्रमाणात लोक इथं फिरतायत, अशा पद्धतीने एन्जॉयमेंटसाठी या ठिकाणी येत असतात। तर दुसऱ्या बाजूला अशाच पद्धतीने या लिक्विड लाऊंज जे आहे हॉटेल या पबमध्ये अशा पद्धतीने ड्रग्सचं सेवन केलं जात होतं। अक्षरशः किती विद्यार्थी जे या ठिकाणी होते, अर्थात जे तरुणी होते, त्यांनी असं ड्रग्सचं सेवन केलेलं होतं याचा देखील पोलीस आता तपास करतायत। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये एकीकडे कारवाई होतीये तर दुसरीकडे अशा पद्धतीने मध्यवर्ती भागामध्ये या लाऊंजमध्ये, या हॉटेल्समध्ये तरुणी या ठिकाणी येतात आणि उघडपणे ड्रग्सचं सेवन करतात। नेमकं हे येतात तरी कुठून, हे ड्रग्स कशा पद्धतीने पुण्यामध्ये येत आहेत, अंमली पदार्थ कुठून येतात, याच्यावर देखील आता पोलिसांनी कारवाई करायला अपेक्षित आहे। परंतु आता जर आपण बघितलं तर क्राईम ब्रांच टीम कुठेतरी हरकतमध्ये आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी इथून 100 मीटरच्या अंतरावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे आणि त्यामुळं पोलिसांवर देखील इथं संशय व्यक्त केला जातोय। स्थानिक आमदारांनी आरोप केलेले आहेत की पोलिसांनी यामध्ये मोठा लेनदेन आहे, ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक व्यवहार असतात, त्यामुळेच अशा पद्धतीने हॉटेल्समध्ये अशा पद्धतीने सगळ्या प्रकरणामध्ये आता मुळाशी जाऊन त्याची पाळमुळं खणणं अत्यंत गरजेचं असणार आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे या सगळ्यातून, या कारवाईतून काय नेमकं पुढे येतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।